सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाविरोधामध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा जो आहे तो निघतो आणि या मोर्चासाठी स्वतः आमदार सुरेश धस हे त्यांच्या निवासस्थानावरून बीडच्या दिशेने रवाना होत आहेत। अण्णा, सर्वपक्षीय मोर्चा निघतोय, तुम्ही भाजपचे आमदार आहात, मोर्चामध्ये सहभागी होत आहे, काय मोर्चाची प्रमुख मागणी असणार आहे? काय मागणी घेऊन आज तुम्ही हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेताय? काय गेल्या 5 वर्षांपासून या जिल्ह्यामध्ये जी अराजकता माजलेली आहे, अतिशय भयानक परिस्थितीने इथं ग्रासलं गेलंय। इथले जे हेड लोक आहेत, ज्यांच्यावरती राज्याच्या प्रमुखांनी जबाबदाऱ्या दिल्या, त्यांनी जबाबदाऱ्या नीटनाटक्या न पार पाडल्यामुळं एवढं भयानक आणि आता शेवटची ही अक्षरशः म्हणजे त्या जीव लोकांची ज्या क्रूरतेनं ॲडॉल्फ हिटलरने हत्या केली होती, हा इतिहास आहे जर्मनीचा। त्या ॲडॉल्फ हिटलरपेक्षा सुद्धा महाभयंकर घटना या बीड जिल्ह्यामध्ये घडायला लागलेल्या आहेत। म्हणून हा लोकांचा राग आहे, रोष आहे। ठीक आहे, लोक किती येतील काय येतील हा संशोधनाचा भाग आहे, परंतु लोक जे आहेत, जे जमतील ते त्वेषाने त्या ठिकाणी लोक जमणार आहेत आणि जी लोकांच्या मनातला राग आहे, रोष, तो व्यक्त होण्यासाठी लोक येतील आणि हा सर्वपक्षीय मोर्चा आहे। त्यामुळे या मोर्चाला भाजपाचे लोक राहतील, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षाचे राहतील, शिवसेना दोन्ही पक्षाचे लोक राहतील, काँग्रेस पक्षाचे लोक राहतील आणि सर्व जाती धर्माचे म्हणजे मुस्लिम समाजाचे भी लोक येतील, वंजारी समाजाचे लोक येतील। हे काय वंजारी समाजाच्या लोकांनाही ही घटना पटलेली नाहीये आणि सगळे लोक हे रागावलेल्या त्वेषाने त्या ठिकाणी येतील। अण्णा, तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करता की या प्रकरणामधला मास्टर माइंड जो आहे त्याला अटक करावी, का नक्की अटक होत नाही किंवा विलंब का लागतोय? तुम्ही नावं सांगितली, पोलीस यंत्रणेवरती दबाव आहे असं तुम्हाला वाटतं? पोलीस यंत्रणेवरती दबाव नाही, राज्याचे प्रमुखच गृह खात्याचे मालक म्हणजे गृह खात्याचे प्रमुख आहेत, सॉरी मालक शब्द घाला, मालक नाही, गृह खात्याचे ते प्रमुख आहेत आणि त्यांनी एका शब्दात सांगितलेलं की याच्यात मी कोणालाही सोडणार नाही आणि सगळ्या पॉझिटिव्ह स्टेप्स माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आहेत। परंतु मग माझं मत असं आहे की तरी सुद्धा माझं बीडच्या पोलीस दलामध्ये काही लोक हे डायरेक्ट त्यांचे समर्थक असल्यासारखे वागतात। काही ठिकाणी एक सिरसाळा पोलीस स्टेशन आहे, तिथं दहीफळे नावाचे कोणीतरी APIPS आहे, कोणती तरी पोस्ट आहे, मला एक्झॅक्ट माहित नाही, पण त्या परिसरातल्या लोकांकडनं अशी माहिती कळाली की ते पोलीस स्टेशन म्हणजे तिथल्या हे आका आणि त्यांचे वरचे ह्या सगळ्यांचं कार्यालयच बनलं होतं डायरेक्ट। त्याच्यावरती फक्त पक्षाचा बोर्ड लावायचा किंवा पक्षाचा सोडा, परंतु यांचा बोर्ड लावायचा शिल्लक राहिला होता, बाकी सगळं काही। आणि मग तिथूनच राखेच्या गाड्या, ज्याच्यावर परवानगी नाही, काही नाही, कोणत्या अधिकाऱ्याने अडवलं की लगेच कालच एक FIR झालाय, काल म्हणजे निदान मी बोलायला लागल्यापासून लोकांची FIR दाखल करण्याची तरी हिंमत व्हायला लागली। MSCTCLच्या म्हणजे थर्मल पॉवरच्या लोकांनी, मला आनंद वाटला आता सकाळी कळालं की नावानिशी एक अधिकारी जाऊन त्यांनी स्वतःच्या नावाने FIR केली। 2002 सालापासून एकच माणसाकडे टेंडर जात आहे, दुसरा माणूस कोणी टेंडर भरीत नाही, भरलं तर हे होत नाही। दररोजच्या 300 ते 500 गाड्या तिथनं जात आहेत, 300 ट्रक वाळूच्या जात आहेत, म्हणजे हायवा, हे असं सगळं चित्र। आणि या हायवा सर्वात जास्त सिरसाळा पॉकेट मधून सगळीकडे हे होतात, त्याला सर्वाला अभय हे कोण सन्माननीय दहीफळे आहेत यांचं त्या ठिकाणी होत। अण्णा, तुम्ही ही प्रकरण बाहेर आणताय, मात्र तुम्ही या प्रकरणामध्ये ज्या संबंधित मंत्र्यांचं नाव घेतलं जे तुमच्या जिल्ह्यातले आहेत, ते असं म्हणतात की तुम्ही ज्यांचा मास्टरमाइंड म्हणून उल्लेख केलेला होता ते तुमच्या सुद्धा जवळचे होते, मला राजकारणामधून उठवण्याचा प्रयत्न केला जातोय, कुणी असतील या प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी खुद्द त्यांनी। बघा, जवळचे आहेत म्हणजे माझ्या जवळचे नाही, तुमच्या जवळचे आहेत। राजकारणात मित्र म्हणून आम्ही राहत होतो ना, मग आम्ही आमच्या मित्राला हे सांगितलं काय संतोष देशमुखचं हे करा म्हणून,
मग तुम्ही तुमचे जवळचे आहेत, माझ्यात फार जवळचे आहेत म्हणतात, तर 2 मिनिटात का सरेंडर करेनात? सरेंडर करा. वाल्मिक, तुझ्यामुळं आज माझं फार वाटोळ होत चाललंय, तू जाऊन सरेंडर हो. अरे तुमच्यावर तर अजून 302 मध्ये घेतलेलं नाही ना तुम्हाला अजून. आतापर्यंत तुम्ही कोणत्या गुन्ह्यामध्ये आहात? आतापर्यंत तुम्ही खंडणीच्या गुन्ह्यात आहात. मग तुम्हाला ज्या अर्थी तुम्ही हजर होत नाही याचा अर्थ तुम्ही कोणत्या गुन्ह्यात आहात ते तुमचं तुम्ही समजून घ्या. आता जर कदाचित लवकरात लवकर या प्रकरणामध्ये कारवाई झाली नाही तर मग सुरेश धसांची पुढची भूमिका काय असेल? तुम्ही असं म्हणताय की आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करतोय, मुख्यमंत्र्यांना सांगतोय, मग या प्रकरणामध्ये नक्की कुणाकडून वाचवलं जातंय किंवा कुणाचा अभय आहे? वाचवायला काय, सध्या धनंजय मुंडे साहेबच त्यांना वाचवतात ना, दुसरं कोण आहे? ते राज्याचे मंत्री आहेत. आता मला वाटतं एक खात्याचा चार्ज सुद्धा त्यांनी घेतला. मंत्री असल्यावर तिथले अजूनही खालची यंत्रणा यांना असं वाटतंय की बाबा उद्या हेच पालकमंत्री येतील, मग आपल्याला माहित असलं तरी ह्याला पकडायचं का नाही पकडायचं का, अशी भीती आणि दबाव, भीतीयुक्त दबाव अजूनही मला वाटतं बीडच्या खालच्या पोलीस यंत्रणेवरती आहे असं मला वाटतं. या प्रकरणामधले जे फरार आरोपी आहेत, म्हणजे 3 आरोपी फरार आहेत. अंजली दमनिया सुद्धा या प्रकरणावरती बोलतात, ते असं म्हणाले की 3 आरोपी जे फरार आहेत त्यांची हत्या झाली असण्याची शक्यता आहे. तुम्हाला सुद्धा संशय आहे? नाही, मी असला काही वेग स्टेटमेंट करणार नाही. त्या बोलल्या असतील तर त्यांनाच विचारा. अण्णा, मात्र तुम्ही बीडचा जो उल्लेख केला की बीडमध्ये इव्हेंट पॉलिटिक्स जे आहे ते जोरात सुरू आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही काही सिने अभिनेत्रींची नावं घेतली, रश्मिका असतील, त्याचबरोबर प्राजक्ता माळींचं सुद्धा नाव घेतलं. नक्की हे प्रकरण काय होतं? तुम्हाला नक्की काय सांगायचं होतं? मला नक्की हे सांगायचं होतं, आता भयानक इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे ते वाल्मिक कराडांना इव्हेंट मॅनेजमेंट करण्याची फार चांगली हौस आहे. ते कुठून तरी आता मध्ये दादा, माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री तत्कालीन आणि आताचे मुख्यमंत्री हे तिघे आलते, शिवराज सिंग चौहान साहेब सुद्धा आलते. आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो होतो तर दादा स्वतः म्हणले मला लय चटके बसले राव, म्हणजे ते असे काय ते फिरणारे उडाले होते. अजितदादाचा हात चटकला आणि अजितदादांना माझी विनंती आहे, तुमचा हात नाही, तुमचं सगळं चटकन ह्या बाबतीत निर्णय नाही घेतला तर. म्हणजे काय निर्णय घ्यायला पाहिजे अजित? निर्णय काय घ्यायला पाहिजे त्यांना कळत नाही काय? अजितदादापेक्षा हुशार आहे का मी? अजितदादा मोठे हुशार आहे. आणि हे इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे मी रश्मिका मंडाना, प्राजक्ताताई यांचे नाव मी काय घेतले, आणखी ते सपना चौधरी यांचे फक्त नाव घेतले. का घेतली की आता प्रचंड पाऊस आमच्या मराठवाड्यात पडला, सगळ्या शेतकऱ्याची शेती खाली पिकं गेली आणि तुम्ही कृषी मंत्री आणि तुम्ही मात्र रश्मिका मंडानांचा कार्यक्रम घेता. कितपर्यंत योग्य वाटतं हो तुम्हाला? मला सांगा ना. त्याच्यावरती टीका झाली. राजू शेट्टी साहेब इकडे येऊन गेले, त्यांनी टीका केली. तर राजू शेट्टी साहेब तर काय माझ्या पक्षाचे नाहीत किंवा राजू शेट्टी साहेबांना मी नाही सांगितलं, पण तुम्हाला पटायला पाहिजे कोणत्याच गोष्टीचं काही गांभीर्य तुम्हाला राहिलेलं नाही. धनंजय मुंडे साहेबांना ते एकदम, मी म्हणलं ना 54,000च्या ऐवजी ते 60,000वर विमान गेलेले, अजून बी ते त्यांच्या गिरेबांमध्ये झाकून बघत नाहीये, म्हणून हा प्रॉब्लेम आहे. मात्र प्राजक्ता माळी ज्या आहेत त्या तुमच्या विरोधामध्ये तक्रार करणार आहेत. ते असं म्हणतात की तुम्ही जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या विरोधामध्ये मी राज्य महिला आयोगामध्ये जाणार आहे, तक्रार करणार आहे. एक मिनिट ऐका, इकडं हा विषय कुठं न्यूज नका. मी जे बोललेलो आहे त्यांच्या बाबतीत, मी आता सकाळी एबीपी माझ्याच्या याच्यावरती एक चुकीचं काहीतरी स्टेटमेंट माझ्या तोंडचं लिहिलं होतं. मी तसं बोललेलो नाही. मी जे बोललेलो आहे ते सगळ्या मीडियाच्या पुढे अवमान होईल एखाद्या महिलेचा, कुणाचा अवमान होईल असं मी एक शब्दही बोललेलो नाही. याच्या उपर त्यांनी माझं बाईट परत बघावा. त्यात जर काही त्यांना अवमानकारक वाटलं तर मग नंतर त्यांनी महिला आयोगाकडे जावा ना. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. याच्या उपरही प्राजक्ताताईंनी ठरवलं तर मग माझी काय अडचण नाही. मी त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय प्रोग्राम आहे तो जरा आवडीनं पाहत असतो. त्यावेळेस मनात असं वाटतं की बाबा एक चांगली मराठी मुलगी ही वरती चालली, बरं वाटते. म्हणून
बाकी काय नाही. आणि माझं स्पष्ट मत आहे, याच्या उपरही त्या जर गेल्या तर त्याला मी सामोरं जाईल, कारण माझी चूक नाहीये काही. बावनकुळे असं म्हणाले की जर सुरेश धसांच्या मनामध्ये काही शंका असेल तर त्यांनी ती शंका माझ्याकडे सांगा किंवा मग मुख्यमंत्र्यांना सांगा, मात्र जी वक्तव्य तुमच्याकडून होत आहे त्याच्यामुळे तपासामध्ये काय अडचण निर्माण व्हायला नको, असं बावनकुळे साहेब म्हणाले. माझे प्रदेश अध्यक्ष आहेत ते, मला रात्री त्यांचा 1:30 वाजता फोन येऊन गेलाय. मी सकाळपासून ट्राय करतोय, बोलेल मी त्यांच्याशी, परंतु मला मी चुकीचं काहीही तपासामध्ये अडथळे येतील किंवा काय असं कुठलंही कृत्य माझ्या हातून होऊ देणार नाही. मात्र मग पक्षाकडून काय तुम्हाला सांगण्यात आले का या प्रकरणामध्ये, की तुम्ही जी भूमिका घेताय पक्षाकडून काय सांगितलं गेलं? अजिबात नाही. पक्षाचे नेते, राज्याचे नेते, आमच्या म्हणजे सदनाचे नेते, मुख्यमंत्री महोदय आहेत. माझं बोलण्याचं जर त्यांना काही आडवं वाटलं असतं तर त्यांनी मला थांब म्हणले असते. ते जर मला थांब म्हणले असते तर मी थांबलो असतो, परंतु त्यांचा पूर्ण पाठिंबा मला आहे. कारण ही घटना जी आहे ही घटना राजकारणाचा विषय नाही. कृपया तुम्ही इकडं तिकडं ढकलायचा प्रयत्न करू नका. सगळ्यात जास्त फोकस संतोषची ज्या पद्धतीने हत्या केली अशी परत कोणाची हिंमत होता कामा नये. हे सुद्धा मीडियाचं काम आहे. तुम्ही मध्ये आधी काही आणू नका. मी प्राजक्ता माळी नाही म्हणलो, प्राजक्ता ताई म्हणलेलं आहे. अण्णा, मात्र घटनेला एवढे दिवस होत आहेत, मास्टर माइंड अजूनही सापडत नाहीत, फरार होत आहेत, त्यांचं लोकेशन भेटत नाही, की मग कुणाचा काय याच्यामध्ये काय हस्तक्षेप आहे? हस्तक्षेप कोणाचा वाटत नाही. एकच व्यक्ती सोडता, आकाश सोडता मला हस्तक्षेप काही दिसत नाही. त्यांनाच माझं आकांनाच माझी विनंती की आता लय पटांगण वाढत चाललंय, हे वाढवायचं नसलं तर तुम्हीच पटकन सांगा. आणि ते आका जे आहेत, छोटे आका, त्यांनी आदेश दिला की ते सरळ बिनभाड्याच्या खोलीत जाऊन बसतील, हे मला गॅरंटी. म्हणजे या प्रकरणामध्ये त्यांचा हात आहे ही तुमची जी पहिल्यापासूनची भूमिका आहे? नाही, एक हात आहे असं मी म्हणलेलं नाही. तुम्ही नो आपण माझ्या तोंडी काही वधून बिधून घेऊ नका. मी एवढा कच्च्या गुरुचाच याला नाहीये. तुमचं जेवढं वय असेल तेवढं माझं आता संसदीय कामकाजाचं वय झालंय. तुम्ही असं छटकन काहीतरी प्रश्न विचारून मला काही अडकवू बिडकवू नका कशात. मी असं वक्तव्य अजून केलेलं नाही. फक्त एक आहे की खालचे आका जे आहेत, ज्या अर्थी आका अटक होत नाहीत त्या अर्थी आकालाच गॅरंटी दिसते की मी संतोष देशमुखच्या प्रकरणातला आरोपी आहे. हे आकांनाच वाटायला लागले असं मला वाटतं. ज्या अर्थी ते सगळं संशयाचं जाळं उभं राहिलंय किंवा मग फरार जाळं कशाचं? अरे बाबा, ह्याच्या पूर्वी त्या कंपनीचा मालक जे आहे तो नेला होता. O2च्या कंपनीचे लोक उचलून नेलेत, अगोदर रिन्यू पॉवरचे नेलेत, असेच धमकवलेत. चूप बैठवणे तो कान काटूंगा, बंदुकी लावायच्या, बारकाल्या पोहणं, हे छेसर चाळे लय झालेत ना. ज्या वेळेस पासून हे मध्ये सगळं थांबलं होतं, अजित दादा आमच्या बरोबर आले की त्याच्या दुसऱ्या दिवसापासून यांनी हा कार्यक्रम सुरू केला मोठ्या प्रमाणात चालू केला. आणि इतका भयानक चालू केला की त्याची परिणिती संतोषच्या दुर्दैवी अंतापर्यंत आली. मात्र आता तुम्ही मग मुख्यमंत्र्यांना काय सांगणार? तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, राज्याचे आता ते प्रमुख मुख्यमंत्री म्हणून पदावरती काम करतायत, गृहमंत्री म्हणून काम करतायत. या प्रकरणामध्ये मग भूमिका काय असेल? आता राज्यामध्ये युतीचं सरकार आहे, अजित पवार तुमच्या सोबत आहेत, अजित पवारांच्याच पक्षातल्या मंत्र्यावरती तुमचा आरोप आहे. मग हे सगळं समन्वय जो आहे तो युतीमध्ये कसा साधला जाणार? या प्रकरणाचा काय फटका बसेल? हे बघा, आमचे मुख्यमंत्री हे पहिल्यापासून या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याची आयजी लेवलच्या अधिकाऱ्याच्या मार्फत मीच मागणी केली, SIT स्थापन केली, मदत जाहीर करा, कारण आजपर्यंत कोणाच्या कुठल्या प्रकरणात मदत दिली. सरकारी वकील अमुक जामिनाला नेमला. त्याच्यानंतर मोका अंतर्गत ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. मोका लावला आणि त्यातला राहिलेला एक आरोपी उचलला. ठीक आहे, हे कुठपर्यंत पळून पडणार नाही. पोलीस आहे, पोलीस पाताळात गेला तरी उचलून आणतात, याची गॅरंटी आम्हाला पोलिसांवरती. आमचं पोलीस दल
हे अतिशय प्रभावी आहे. फक्त एक आहे की बीड जिल्ह्यातल्या, त्याची नंतर चौकशी करा म्हणणार आहे मी, बीड जिल्ह्यामध्ये पोलीस दलामध्ये असे काही महाभाग आहेत की जे सरकारचा पगार घेत आहेत आणि हे जे आरोपी आहेत यांना मदत करणारे सुद्धा काही लोक आहेत. काही म्हणजे त्यांची तक्रार करणार का तुम्ही? होणार ना. त्याच्या बॉडीगार्डला माहित नाही का? बॉडीगार्ड होता ना, जो बॉडीगार्ड होता त्या बॉडीगार्डनीच अरेस्ट करायचे पाहिजे होते ना. किंवा बॉडीगार्डनी वाल्मिकांना आता पळून जाणार आहेत याचं कोणाला सांगायला पाहिजे होतं? हे काय राजकीय पलायन आहे का? माग जसं झालं तसं हे राजकीय पलायन नाही. खून केलाय, इतका भयानक खून झालाय आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झालाय. त्यावेळेस त्यांच्या बरोबर जो PI होता किंवा ते स्टन म्हणजे बंदूकधारी गनधारी बॉडीगार्डचं संरक्षण आहे ना, त्या संरक्षणवाल्या पोलिसांनी पटकन म्हणजे त्यांनी तेवढी लॉयल्टी सरकारला, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, सरकारकडे जेवढी त्यांनी आत्मीयता दाखवायला पाहिजे त्याच्याऐवजी सुद्धा आहे की त्यांनी वाल्मिकांना दाखवली. मग आतापर्यंत त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ना. बॉडीगार्ड वरती सुद्धा कारवाई व्हायलाच पाहिजे. उद्या मला कोणी बॉडीगार्ड दिला, मी एखादा खून केला आणि मी म्हणेन बॉडीगार्ड तुम जरा इधर रुको, मैं जरा भाग जाता, असं जमतं का? ओके. शेवटचा प्रश्न, आजच्या मोर्चाची दखल जी आहे ती खरं तर या सगळ्या प्रकरणावरती किती प्रकाश टाकेल? म्हणजे की आजचा सर्वपक्षीय मोर्चा आहे, म्हणजे कुठल्या एका पक्षाचा पदाधिकारी तर सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी याच्यामध्ये सहभागी होत आहेत. मग आजच्या मोर्चानंतर काय एक वेगळे चित्र बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं? मोर्चानंतरचं चित्र वगैरे जाऊ द्या. मोर्चा हा स्वतः लोक त्यांच्या मनाने येणार आहेत आणि मनाने येऊन कार्यक्रम जो आहे तो होऊन जाईल. मोर्चा हे प्रातिनिधिक स्वरूपात मांडला, त्याला किती लोक आली काय आली हा प्रश्न गैन असतो. परंतु जे घडतंय आता वाळू, मी स्टेटमेंट विधान भवनात केल्यापासून 300 वाळूच्या ट्रक लगेच बंद झाल्या. आम्हाला बी रिपोर्टिंग करतं ना. कालपासून राखेचे बी बंद झाल्या, काल परवापासून. म्हणजे हा जो नंगा नाच तिथे चाललेला होता ना परळीमध्ये, तर तो पूर्णपणे बंद आता व्हायला सुरुवात झाली. अजूनही काही लोकांना दुबे प्रकरणामध्ये मला वाटतं काल काहीतरी बाईट घेतली, येईल ज्युडिशियल इन्क्वायरी मध्ये पुढं. आत्ताच काय बोलायचं. आणि काही लोक ज्यांच्यावरती अन्याय झालाय, ज्यांनी शहर सोडले, ते येतील ना पुढे हळूहळू गुन्हा दाखल. अहो 2दा आता सांगितलं मी माधव जाधवांना तुम्ही जाऊन गुन्हा दाखल करा. अजूनही बिचारा जाण्याची हिंमत व्हायना. जाईल 1-2 दिवसात जाईल असं वाटतं. सुरेश धस या प्रकरणात काय मागे हटणार नाही? अजिबात नाही. मी या मारेकऱ्यांचा शेवटचा म्हणतोय. मी इथला निकाल नाही म्हणत. सेशन नाही, हायकोर्ट नाही, हायकोर्टाच्या नंतर सुप्रीम कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या नंतर परत एकदा माफीनामा असतो राष्ट्रपतीचा माफीनामा आणि त्याच्यानंतरचा एंड इथपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करू. आपण पाहतोय की आज जो बीडमध्ये मोर्चा निघतोय तो सर्वपक्षीय आहे. मात्र या प्रकरणामध्ये सुरेश धस म्हणून मी मागे हटणार नाही. शेवटच्या घटकापर्यंत आम्ही या प्रकरणामध्ये प्रयत्न करत राहू अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धसांनी दिल्याचं पाहायला मिळतं आणि ते बीडच्या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. कॅमेरा पर्सन तुषार नंदावेसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, बीड.